हॅलो स्टुडंट्स, आज आपण 18th लेक्चरचा व्हिडिओ काय करतो अपलोड करतो आहे. बरं, तर कालपर्यंत आपण काय बघितलं तर परत एकदा मी रिवाईज करतो आहे. आपण लॉ ऑफ डिमांड स्टार्ट केलं होता, बरोबर आहे ना. लॉ ऑफ डिमांड स्टार्ट केलं होता आणि त्या लॉ ऑफ डिमांडमधला आपल्या पहिल्या 5 स्टेप्स फर्स्ट 5 स्टेप्स आपल्या कंप्लीट झाल्या होत्या. म्हणजे काल आपण ॲझम्पशन्स बघितले होते, बरोबर ना. ॲझम्पशन्स म्हणजे काय हो, कंडिशन्स, की त्या गोष्टी जर कॉन्स्टंट असेल तरच लॉ ट्रू किंवा लॉ ॲप्लिकेबल होऊ शकतो, बरोबर ना. आज आपल्याला लास्ट स्टेप बघायची, म्हणजे ही स्टेप झाली म्हणजे आपला लॉ कंप्लीट झाला, बरोबर ना. कारण ॲझम्पशन आणि एक्सेप्शन्स टोटल लॉमध्ये असतात, मेन इम्पॉर्टंट पार्ट. तर ॲझम्पशन्स आपले काल झाले, तर आज आपण एक्सेप्शन्स बघू. एक्सेप्शन्स म्हणजे काय, तर एक्सेप्शन्स म्हणजे अपवाद. हा जो शब्द आहे एक्सेप्शन्स, त्याचा मराठीत अर्थ होतो अपवाद. मीन्स अशा गोष्टी की ज्या लॉच्या ऑपोजिट आहेत, विच आर नॉट ॲप्लिकेबल टू द लॉ ऑफ डिमांड. म्हणजे अल्फ्रेड मार्शलनी लॉमध्ये काय सांगितलं आहे की प्राईस वाढली की डिमांड कमी होतो, किंवा प्राईस कमी झाली की डिमांड काय होतो, वाढतो. हे बरोबर आहे, आपल्याला पण पटलं. पण काय काय गोष्टी अशा आहेत की जिथं लॉ ऑफ डिमांड उलटा असतो, म्हणजे जिथं लॉ ऑफ डिमांड ॲप्लिकेबल होतच नाही. अल्फ्रेड मार्शलचं म्हणणं खोटं ठरतं. मग अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत की ज्या लॉच्या ऑपोजिट आहेत, लॉला एक्सेप्शन्स आहेत. देर आर टोटल 6 एक्सेप्शन्स, यू कॅन सी हिअर. तुम्हाला दिसते तिथं बाबा टोटल 6 एक्सेप्शन्स आहेत, बरोबर ना. गिफन्स पॅराडॉक्स, फर्स्ट वन गिफन्स पॅराडॉक्स, सेकंड प्रेस्टिज गुड्स, थर्ड स्पेक्युलेशन, फोर्थ प्राइस इल्युजन, फिफ्थ इग्नोरन्स, सिक्स्थ हॅबिच्युअल गुड्स. असे टोटल 6 एक्सेप्शन्स आहे. आपण स्टेप बाय स्टेप काय करू, एक्सप्लेन करू. ओके, चला तर मग फर्स्ट एक्सेप्शन बघू. प्रेस्टिज गुड्स. प्रेस्टिज गुड्स म्हणजे काय, तो जो शब्द आहे प्रेस्टिज गुड्स, प्रेस्टिज गुड्स म्हणजे काय आहे, तर मराठीमध्ये आपण त्याला म्हणू शकतो चैनीच्या वस्तू. चैनीच्या वस्तू म्हणजे फॉर एक्झाम्पल काय काय गुड्स अशा असतात विच आर ऑनली यूज फॉर शोईंग स्टेटस सिम्बॉल. म्हणजे काय काय वस्तू आपण काही गरज नसता अंगावर घालून हिंडतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल सोनं घातलंच पाहिजे अंगावर, नॉट नेसेसरी. सोनं घातलं तर माणूस जिवंत राहतो, किंवा सोनं नाही घातलं की माणूस मरतात, असं काही नाही आहे, बरोबर. म्हणजे सोनं घालणं हे नेसेसरी नाही, पण तरीसुद्धा माणसं सोनं घालून अंगावर कुठं फंक्शन असेल, लग्न असेल तर अंगावर सोनं घालून माणसं दिसतात तुम्हाला. तर ते का घालतात, तर फॉर शोईंग स्टेटस सिम्बॉल, की आम्ही श्रीमंत आहोत, आमच्याकडं पैसा भरपूर आहे, हे दाखवण्यासाठी नॉर्मली सोनं यूज केलं जातं. मग अशा भरपूर गोष्टी आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही स्वारगेट कॉर्नरवरून 100 रुपयाचं वॉच घेतलं स्वारगेटवरून, किंवा रॅडोच्या शोरूममध्ये गेला आणि रॅडोच्या शोरूममध्ये तुम्ही 1.5 लाख म्हणजे 1.5 लाखाचं समजा रॅडोचं वॉच घेतलं. दोन्ही वॉच घेतले, 100 रुपयाचं वॉच घ्या किंवा रॅडोचं 1.5 लाखाचं वॉच घ्या, शेवटी दोघांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे. दोन्ही वॉच टाईमच दाखवतात. ते 100 रुपयाच्या घड्याळात पण बाबा 10 वाजले असतील, तर रॅडोच्या घड्याळात पण 10च वाजले असणार आहे, काय वेगळं नाही. पण दोघांमधला फरक काय आहे, बरोबर आहे ना. तर दोघांमधला फरक काय, की जो रॅडोचं वॉच परचेस करतो 1.5 लाखाचं, तो कस्टमर ऑलरेडी रिच पर्सन, तो श्रीमंत असतो, बरोबर आहे ना. आणि तो ते का घेतो, ते घेतल्यामुळं बाकीच्यांना कळतं की अरे हा श्रीमंत आहे, कारण तो रॅडोचं वॉच घालून फिरतोय. म्हणजे थोडक्यात त्याला सांगावं लागत नाही मी श्रीमंत आहे. ते रॅडोचं वॉच बघितल्या बाकीच्या जणांमध्ये चर्चा चालू होती की अरे हा रिच पर्सन दिसतोय, एवढं महागातलं घड्याळ घातले म्हणून ते रॅडोचं वॉच घेतले. मग अकॉर्डिंग टू लॉ, समजा मला लक्ष द्या, तो जो रिच पर्सन आहे की जो काल त्यांनी 2 दिवसापूर्वी त्यांनी ऑनलाईन चेक केलं तर रॅडोच्या वॉचची प्राईस त्याला 1,50,000 1.5 लाख रुपये ॲमेझॉनवर दिसली. 2 दिवसानंतर तो शोरूममध्ये गेला. शोरूममध्ये गेल्यावर तिथं त्यांनी सांगितलं की 2 दिवसापूर्वीच काय झालं, टॅक्सेशन पॉलिसी चेंज झाल्या, त्यामुळे ह्यातला GST वाढला. आणि जे ऑनलाईन तुम्ही 2 दिवसापूर्वी 1.5 लाखाला वॉच बघितलं होतं, आता त्याची प्राईस झाली 1,60,000. म्हणजे थोडक्यात प्राईस काय झाली, वाढली. मग अकॉर्डिंग टू लॉ प्राईस वाढली म्हणल्यावर डिमांड काय व्हायला पाहिजे, कमी व्हायला पाहिजे. थोडक्यात त्या माणसाने घड्याळ न घेता घरी यायला पाहिजे, पण तो तसं करत नाही. तो 1,60,000 असेल तरी तो रॅडोचं वॉच परचेस करतो आणि मग घरी जातो. म्हणजे थोडक्यात प्राईस वाढली तरी तो त्याचा डिमांड कॉन्स्टंट ठेवतो, किंवा तो त्याचा डिमांड वाढवतो. अकॉर्डिंग टू लॉ आपण जर त्याच्या जागी असतो, 1.5 लाखाचा घड्याळ 1,60,000 झाला, आपण माघारी फिरलो असतो. पण तो तसं करत नाही. त्याला 1,50,000चं वॉच 1,60,000ला पडते तरी तो वॉच परचेस करतो, बिकॉज ही इज ऑलरेडी रिच पर्सन. तो ऑलरेडी श्रीमंत आहे. जो माणूस
1,50,000 एका घड्याळावर खर्च करण्यासाठी तयार झाला आहे, तो 10,000कडे लक्ष देणार नाही की 10,000नी प्राईज वाढली. बरोबर आहे ना. मग थोडक्यात हे प्रेस्टिजियस गुड्स जे असतात, म्हणजे रॅडोचं वॉच म्हणा, गोल्ड, ज्वेलरी, 4 व्हीलर्स पण असतात प्रेस्टिजियस, म्हणजे BMW, ऑडी, ह्या गाड्या प्रेस्टिजियस गुड्स आहेत. ह्या ॲक्च्युली कॉस्टली असतात. बरोबर. तरीसुद्धा माणसं त्यांना डिमांड करतात. मग का डिमांड करतात? तर त्याचं कारण हेच आहे. बघा काय दिलं, एक्सपेन्सिव्ह गुड्स लाईक डायमंड, गोल्ड एक्सेट्रा, की ज्या काय महागड्या वस्तू असतात ना, गोल्ड, डायमंड, सोनं असून दे, हिरे असून दे, आर स्टेटस सिम्बॉल. ह्या ज्या काय महागड्या वस्तू आहेत ह्या स्टेटस सिम्बॉल असतात. म्हणजे माणसं ह्या वस्तू का परचेस करतात, सोनं का घेतात माणसं, तर सोनं घेणं म्हणजे नेसेसरी नाही आहे. सोनं अंगावर घातलं पाहिजे, हातात एखादी सोन्याची रिंग, अंगठी पाहिजे किंवा गळ्यात चेन पाहिजे, नॉट नेसेसरी. माणसं काय मरत नाही सोनं अंगावर नसेल तर. बरोबर आहे ना. पण तरीसुद्धा माणसं ह्या वस्तू का परचेस करतात? स्टेटस सिम्बॉल. आम्ही स्टेटस, आमचं स्टेटस सोसायटीमध्ये काय आहे, आम्ही किती श्रीमंत आहोत हे दाखवण्यासाठी ह्या गुड्स डिमांड करतात. त्यामुळं आपल्यासारखी माणसं शक्यतो घेत नाही. कोण घेतं? रिच पीपल बाय मोर ऑफ इट. त्यामुळे डायमंड, गोल्ड ह्या ज्या काय वस्तू आहेत हे शक्यतो कोण परचेस करतं? रिच पीपल बाय मोर ऑफ इट इवन वेन देअर प्रायजेस आर हाय. म्हणजे जरी ह्या गुड्सची प्राईज वाढली तरी रिच पीपल बाय मोर ऑफ इट. आता नीट बघा, आत्ता लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये सोन्याचा भाव 50,000वर गेला आहे. माहिती असेल तुम्हाला की गोल्डची जी काय प्राईज आहे 1 तोळा, तर ती 50,000वर गेली. बरं ना. आत्ता जर आपल्या घरात कोणी म्हणलं बाबा सोनं परचेस करायचं, तर आपण नॉर्मली नको म्हणू, कारण बाबा एवढं महाग झालं आहे, आपल्याला परवडायचं नाही. पण ज्वेलर्सची दुकानं अजून पण चालू आहेत, कारण आपल्यासारखी माणसं कदाचित जात नसतील मिडियम क्लास, बट देर आर सम रिच पर्सन इन आवर सोसायटी. अशी पण काय काय श्रीमंत माणसं आहेत की ज्यांना 50,000नी पण सोनं परवडतं आहे. मग ती माणसं जाऊन ज्वेलर्सच्या दुकानात डिमांड करतातच की. कारण प्रेस्टिजियस गुड्स, कारण त्यांच्यासाठी सोनं फक्त स्टेटस सिम्बॉल आहे. नक्की कळलं? फर्स्ट एक्सेप्शन्स. त्यानंतर सेकंड एक्सेप्शन बघू, इग्नोरन्स. इग्नोरन्स म्हणजे काय? दुर्लक्ष. कधी कधी आपण काय काय गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल लक्ष द्या, आपण समजा ट्रिपला गेलो. कुठे गेलो ट्रिपला? बाबा गोव्याला गेलो. तर गोव्याला गेल्यानंतर साहजिक आहे, घरातले म्हणतात बाबा तिथं गेल्यावर साहजिक आहे, तिथं गेल्यावर बाबा शॉपिंग करू ना. नॉर्मली तुम्ही मुलं जेव्हा गोव्याला येतात तर तुम्ही गोव्याला गेल्यानंतर साहजिक आहे काजूला डिमांड करताच. मग तिथं गेल्यावर कळलं बाबा 800 रुपीज पर kg प्राईज होती. बरोबर ना. 1 किलोचे 800 रुपये होते. मग तुम्ही काय करता, तिथनं 800 रुपये वगैरे किंवा 800-900 रुपये जे काय किलो असेल, तुम्ही 1-1 किलो घेता आणि घरी घेऊन जाता. बरोबर आहे ना. म्हणजे थोडक्यात तुम्ही तिथनं काय केला, काजूला 1 kg काजूला डिमांड केला. पण जेव्हा तुम्ही पुण्यात येता, तुम्ही नॉर्मली बघता किंवा काय काय माणसं, शक्यतो स्टुडंट्स, तुम्हीच विद्यार्थी लोक शॉपिंग करत असतात. आम्ही टीचर्स जे काय असतो, आम्ही शिक्षक लोक, आम्ही शक्यतो शॉपिंग करत नाही. बिकॉज वी नो द प्राईज अबाउट ॲक्च्युअल मार्केट. कारण आम्हाला माहिती तिथं काजू 800 रुपये किलोने भेटतो, पुण्यात कदाचित तोच काजू 800 रुपये किलोने पुण्यात पण भेटतो किंवा 700ला पण भेटू शकतो. बरोबर आहे ना. म्हणजे पुण्यापेक्षा गोव्यात काजूची प्राईस जास्त आहे, तरीसुद्धा त्याला तुम्ही डिमांड करताय. का डिमांड करतात? इग्नोरन्स. तुम्हाला कुठं माहिती ना. बरोबर ना. तुम्ही गोव्याला गेल्यावर फर्स्ट टाईम आयुष्यात पहिल्यांदा शॉपिंगला जाता, तिथं गेल्यावर तुम्हाला कळतं की अरे 800 रुपये प्राईज आहे. म्हणजे ॲज कम्पेअर टू पुण्यापेक्षा जर कम्पेअर केलं तर पुण्यापेक्षा गोव्यात काजू महाग असतो. बरोबर आहे. पण माणसं तिथं गेल्यावर उलट काजूला डिमांड करतात. का मुलं डिमांड करतात तुम्ही ते जाऊन काजूला? कारण घरच्यांनी सांगितलं गोव्यात काजू चांगला असतो वगैरे वगैरे, म्हणून तुम्ही गोव्यात जाऊन काजूला डिमांड करता. मग ॲक्च्युली पुण्यापेक्षा गोव्यामध्ये प्राईस जास्त असूनसुद्धा डिमांड जास्त आहे. का? कारण तुम्हाला इग्नोरन्स, तुम्हाला इथल्या गोष्टी माहितीच नसतात. तुम्हाला पुण्यातल्या मार्केटमध्ये कधी फिरला नसता, आयुष्यात कधी पुण्यात जाऊन काजूची शॉपिंग तुम्ही केलेली नसती. त्यामुळे तुम्हाला हे माहिती नसल्यामुळं तुम्ही चुकीने का होईना पण तिथं डिमांड जास्त करता. बरोबर. काय दिलं बघा, समटाईम्स ड्यू टू इग्नोरन्स. की कधी कधी काय होतं, कदाचित लोकांना इग्नोरन्स, दुर्लक्ष केल्यामुळं काय होतं, पीपल बाय मोर ऑफ कमोडिटी ॲट हाय प्राइजेस. म्हणजे गोव्यामध्ये पुण्यापेक्षा प्राईस काय जास्त आहे ना. मग जास्त आहे म्हणलं डिमांड काय भेटायला पाहिजे, कमी भेटायला पाहिजे. पण तसं नाही आहे. उलट आपली मुलं तिकडं
आपले स्टुडंट्स तिकडं गोव्याला ट्रिपला गेल्यावर तिथनंच गोव्याला गेल्यावर काजूला जास्त डिमांड करतात. म्हणजे थोडक्यात काय, पीपल बाय मोर ऑफ कमोडिटी ॲट हायर प्राइजेस. तुम्हाला माहिती नसल्यामुळं तुम्ही काय करता, जास्त प्राईजला जास्तच डिमांड करता. दिस मे हॅपन, हे का घडलं, वेन कन्झ्युमर इज इग्नोरंट अबाउट द प्राईज ऑफ दॅट कमोडिटी ॲट अदर प्लेसेस. हे का घडलं, तुम्हाला माहिती नव्हतं. कन्झ्युमर इज इग्नोरंट, तुम्ही पूर्णपणे इग्नोरंट होता, माहिती नव्हतं कशाबद्दल, अबाउट द प्राईज ऑफ दॅट कमोडिटी. जी वस्तू तुम्ही खरेदी करता ना गोव्यातनं काजू, त्याची प्राईज जी काय ॲट अदर प्लेसेस, इतर ठिकाणी. तुम्हाला माहिती नसतं. फर्स्ट टाईम घरच्यांनी पैसे दिले असतात, तुम्ही फर्स्ट टाईम स्वतः शॉपिंगला जाता, त्यामुळे तुम्ही पटापट ती वस्तू कितीला भेटते मार्केटमध्ये हे तुम्हाला माहितीच नसतं. 800 रुपये तुम्ही घेताय 1 kg, घेऊन निघता, बरोबर आहे. पण पुण्यात आल्यावर कळतं, अरे पुण्यात तर स्वस्त होता काजू. म्हणजे अकॉर्डिंग टू लॉ जिथं प्राईस जास्त आहे म्हणल्यावर तिथं डिमांड कमी भेटायला पाहिजे, पण तुम्हाला माहिती नसल्यामुळे तुम्ही तिथं डिमांड जास्त केला. नक्की कळलं. थर्ड वन, प्राईस इल्युजन. इल्युजन म्हणजे काय? इल्युजन ह्या शब्दाचा अर्थ, इल्युजन म्हणजे भास. इल्युजन म्हणजे काय? भास. म्हणजे कधी कधी तुम्हाला असा भास दाखवला जातो, भ्रमात पाडलं जातं. म्हणजे फॉर एक्झाम्पल लक्ष द्या, 2 शूज आहेत. नॉर्मल तुम्हाला शॉपिंग करायचे शूज आहे, एका दुकानात गेला तर एक शूज जो काय होता तो अननोन होता, कधी त्याची जाहिरात वगैरे नाही बघितली, तो 700 रुपयाला होता. पण त्या शेजारी प्युमाचा शूज होता, नायकीचा शूज होता. तो फर्स्ट कॉपी असेल, पण त्याची प्राईस होती 1500, 1,500ला प्युमाचा शूज होता. मग अकॉर्डिंग टू लॉ मला सांगा, हा 700वाला जो काय पहिला शूज आपण बघितला त्याची प्राईस कमी आहे. प्राईस कमी म्हणल्यावर त्याला डिमांड जास्त भेटला पाहिजे. माणसं दुकानात आल्यावर त्याच शूजला डिमांड करायला पाहिजे, पण तसं होत नाही. माणसं ज्याची प्राईस जास्त आहे त्यालाच डिमांड करतात. का बरं? प्राईज इल्युजन. कारण आपल्या डोक्यात एक इल्युजन, एक भास झाला आहे की बाबा ज्याची किंमत चांगली असते, महाग असते, ते प्रोडक्ट चांगलं असतं. प्युमाचा ओरिजिनल तरी कुठे येतो, फर्स्ट कॉपी प्रोडक्ट आहे ना, पण तरीसुद्धा नाही बाबा फर्स्ट कॉपी असतं म्हणून काय झालं, प्युमाचं आहे, ब्रँडेड आहे म्हणल्यावर चांगलं आहे. मग माणसं काय होतं, ब्रँडेड प्रोडक्ट्सला नॉर्मली डिमांड जास्त करतात, जरी त्याची प्राईस जास्त असली तरी. अकॉर्डिंग टू लॉ ज्याची प्राईस जास्त आहे म्हणल्यावर त्याला डिमांड काय भेटायला पाहिजे, कमी भेटायला पाहिजे. पण ब्रँडेड प्रोडक्ट्सच्या बाबतीत तसं होत नाही. ब्रँडेड प्रोडक्ट्स हे महाग असले तरी त्याला डिमांड पण जास्तच असतो, बरोबर आहे ना. बघ काय दिलं, कन्झ्युमर्स हॅव ॲन इल्युजन, की कन्झ्युमरच्या मनात एक भास असतो. कुठला भास असतो? दॅट हाय प्राईज गुड्स, जेवढ्या महागड्या वस्तू असेल, आर ऑफ अ बेटर क्वालिटी, तेवढी त्यांची क्वालिटी चांगली असते. म्हणजे थोडक्यात एखाद्याची किंमत जर कमी असेल तर ह्याचा अर्थ ते प्रोडक्ट काही खराब असतं का? नाही ना. पण आपल्या डोक्यात काय बसलेलं असतं की ज्याची किंमत, ज्याची प्राईस जास्त, जे महाग ते चांगलं, असं आपल्या डोक्यात एक भास तयार झालेला आहे, बरोबर आहे. त्यामुळे काय होतं, देअरफॉर द डिमांड फॉर सच गुड्स टेंड्स टू इन्क्रीज. त्यामुळं अशा ज्या काय ब्रँडेड प्रोडक्ट्स असतात, म्हणजे प्युमाचा शूज जो काय असेल, डिमांड फॉर सच गुड टेंड्स टू इन्क्रीज, की ह्या गुड्सचा डिमांड काय होतो, वाढतच जातो विथ अ राईज इन देअर प्राईज. म्हणजे उद्या त्यांची प्राईस वाढली तरी त्यांचा डिमांड वाढतोच. म्हणजे प्युमाचा शूज 1500ला आहे, प्राईस त्या 700 रुपयापेक्षा 1500 नक्कीच महाग आहे ना. मग उलट त्याला डिमांड दुकानात कमी भेटला पाहिजे, पण तसं होत नाही. माणसं दुकानात आले की प्युमाच्या शूजलाच डिमांड करतात. ते 700वाला शूज तसाच पडून राहिला आहे, कारण माणसांना असं वाटतं तो 1,500चा आहे, महागडा आहे म्हणजे तो चांगला असतो, बरोबर. फॉर एक्झाम्पल दिले, ब्रँडेड प्रोडक्ट्स, की जे काय ब्रँडेड प्रोडक्ट्स असतात, मग शूज असून दे, वॉच असून दे, काय असून दे, विच आर एक्सपेन्सिव्ह. ब्रँडेड प्रोडक्ट्स जे काय महागडे असतात, आर डिमांडेड इवन ॲट हाय प्राइजेस, बरोबर आहे ना. हाय प्राईज असून सुद्धा डिमांड करतातच. नॉर्मल वॉच मी तुम्हाला म्हणलो आहे बाबा 100-150 रुपयाला पण भेटतं सॉर्गेटला. ज्यांना ते नाही घालायचं, ज्यांना फास्ट्रॅग वगैरे घालू शकता आपल्या बजेटमध्ये, पण फास्ट्रॅगची प्राईस पण कमी नाही ना. फास्ट्रॅग म्हणल्यावर 1000 ऑनवर्ड्स, 1000 रुपयापासून फास्ट्रॅगचं वॉच चालू होतं. मग अकॉर्डिंग टू लॉ 100 रुपयापेक्षा फास्ट्रॅगचं वॉच महागडं आहे, 1000 रुपयाचं आहे, पण तरीसुद्धा माणसं त्यालाच डिमांड करतात. नक्की कळलं, प्राईस इल्युजन. त्यानंतर फोर्थ वन, स्पेक्युलेशन. ॲक्च्युली हा जो काय पॉईंट आहे, हा पॉईंट आपला ह्याच्यात झालेला आहे, म्हणजे ॲझम्पशन्समध्ये पण झालेला आहे. ॲझम्पशन्समध्ये म्हणजे काय, की बाबा स्पेक्युलेशन म्हणजे काय, तर स्पेक्युलेशन म्हणजे अंदाज. स्पेक्युलेशन म्हणजे मराठीत काय, अंदाज, तर्क बांधणे, अंदाज बांधणे.
काय काय जणांना घाणेरडी सवय असते ना, अंदाज बांधतात. मग त्यांनी मी एक काम करतो, मी पहिल्यांदा फॉर एक्झाम्पलच घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. प्रायजेस ऑफ ऑइल शुगर टेंड्स टू राईज बिफोर दिवाळी. दिवाळीच्या अगोदर म्हणजे बाबा नोव्हेंबर महिन्यामध्ये दिवाळी आहे आणि आत्ता ऑक्टोबर महिना चालू आहे, बरोबर ना. ऑक्टोबर महिन्यात ऑइलची प्राईस 100 रुपीज 1 लिटर होती. आता काय झालं, 1-2 दिवसापूर्वी त्याची प्राईस 120 रुपीज 1 लिटर, 1 लिटरची पिशवी आता 120 रुपयाला झाली, बरोबर. मग अकॉर्डिंग टू लॉ प्राईस वाढली म्हणल्यावर डिमांड कमी व्हायला पाहिजे. पण माणसं काय होतात, 120ला जेव्हा प्राईस वाढली ना तेव्हाच विचार करायला लागतात, अरे आत्ताच ऑइलची प्राईस वाढली आहे ऑक्टोबरमध्ये, पुढच्या महिन्यात तर नोव्हेंबरमध्ये दिवाळी आहे, दिवाळीमध्ये तर आपल्याला तेल जास्त लागतं, बरोबर आहे, फराळ वगैरे करायला लागतं ना. मग आत्ताच जर प्राईस वाढली आहे तर दिवाळीपर्यंत तर अजून वाढत जाईल, 120वरनं मे बी 150 पण होऊ शकते. त्यामुळं माणसं काय करतात, ज्यावेळेस प्राईस वाढली ऑक्टोबरमध्ये तेव्हाच ते काय करतात, जास्त डिमांड करतात. मग अकॉर्डिंग टू लॉ प्राईस वाढली आहे, डिमांड कमी करायला पाहिजे. पण तुम्ही काय करता, प्राईस वाढली आहे उलट तुम्ही डिमांड पण वाढवता. का वाढवला डिमांड, कारण तुम्ही स्पेक्युलेशन केलं आहे, याला आत्ताच प्राईस एवढी वाढली, दिवाळीपर्यंत तर अजून वाढेल, म्हणून तुम्ही काय करता, तो स्पेक्युलेशन मनात बांधून तुम्ही आत्ताच डिमांड काय केलं, वाढवलं. म्हणजे लॉच्या उलटं झालं ना. अकॉर्डिंग टू लॉ प्राईस वाढली म्हणल्यावर डिमांड कमी व्हायला पाहिजे होता, पण तुमचा डिमांड काय झाला, वाढला, म्हणून एक्सेप्शन. काय दिलं बघा फर्स्ट पॉईंट. आता मिनिंग बघू आपण. द लॉ ऑफ डिमांड डज नॉट होल्ड ट्रू, की हा लॉ जो काय तो ॲप्लिकेबल ठरत नाही, खरा ठरत नाही. केव्हा, वेन पीपल एक्सपेक्ट प्राइजेस टू राईज स्टील फर्दर. की जेव्हा पीपल काय करतात, एक्सपेक्ट प्राइजेस टू राईज स्टील फर्दर, की जेव्हा माणसं काय करतात, स्टील रायजेस फर्दर, म्हणजे त्यांना असं वाटतं की प्राईज आत्ता वाढली आहे, फ्युचरमध्ये पण वाढणार आहे, असं ज्यांना वाटतं ना की आत्ता जर प्राईज वाढली फ्युचरमध्ये पण वाढणार, असे स्पेक्युलेट तुम्ही बांधायचे नाही. त्यामुळं काय होतं, इन दिस केस ऑल्दो द प्रायजेस हॅव रायझन टुडे, आजच प्राईस काय झाली, ॲक्च्युली वाढली आहे. 100 रुपयाचं तेल 120 रुपयाला झालं आहे. कन्झ्युमर विल डिमांड मोर इन अँटिसिपेशन ऑफ फर्दर राईज इन प्राईज. मग प्राईज वाढूनसुद्धा काय होतं, कन्झ्युमर विल डिमांड मोर. ॲक्च्युली आज तेलाची पिशवी महाग झाली, पण तरीसुद्धा कन्झ्युमर विल डिमांड मोर इन अँटिसिपेशन ऑफ फर्दर राईज इन प्राईज. तो काय करतो, प्राईज वाढूनसुद्धा डिमांड मोर, जास्त डिमांड करतो. 1 लिटरच्या ऐवजी आज तो शानं 5 लिटर 5 पिशव्या घेऊन गेला. का बरं, फर्दर राईज इन प्राईस. त्याला असं वाटतं आज जर प्राईस वाढली तर दिवाळीपर्यंत अजून वाढेल, त्यामुळे त्याने आजच डिमांड वाढवला. मग फॉर एक्झाम्पल, प्रायजेस ऑफ ऑइल शुगर एक्सेट्रा टेन्स टू राईज बिफोर दिवाळी. की समजा ऑइल अँड शुगर ज्या काय वस्तू असतात ह्याची प्राईस जर दिवाळीच्या अगोदर वाढली तर माणसं काय करतात, सो पीपल गो ऑन परचेसिंग मोर ॲट अ हाय प्राईस. अगोदरच मी म्हणलं ना नोव्हेंबरमध्ये दिवाळी असेल आणि ऑक्टोबरमध्येच जर प्राईस वाढली तर माणसं काय करतात, सो पीपल गो ऑन परचेसिंग मोर ॲट हाय प्राईस. आत्ता प्राईस वाढली तर माणसं उलट आत्ताच डिमांड काय करतात, जास्त करून ठेवतात, ॲज बिकॉज दे अँटिसिपेट दॅट प्रायजेस मे राईज ड्युरिंग दिवाळी. दे अँटिसिपेट म्हणजे स्पेक्युलेट. दे अँटिसिपेट दॅट, ते असा अंदाज बांधतात की प्रायजेस मे राईज ड्युरिंग दिवाळी. आजच जर प्राईस वाढली तर दिवाळीपर्यंत नक्कीच प्राईस वाढेल असा ते अंदाज बांधतात, बरोबर ना. नक्की कळलं. नेक्स्ट पॉईंट, फिफ्थ पॉईंट, हॅबिच्युअल गुड्स. हॅबिच्युअल म्हणजे साहजिक आहे, हॅबिच्युअल म्हणजे सवय. हॅबिट म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, हॅबिट म्हणजे सवय. मग हॅबिच्युअल गुड्स म्हणजे काय, ज्या वस्तूंची आपल्याला हॅबिट सवय लागते. म्हणजे फॉर एक्झाम्पल चांगल्या सवयी घेऊ शकतो, पण इथं मी बॅड हॅबिट्स घेतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा ड्रंकर्ड पर्सन असेल त्याला वाईनची सवय असते. एखादा स्मोकर असेल, बरोबर आहे ना, त्याला स्मोकिंगची सवय असते. मग आता एखादा ड्रंकर्ड पर्सन असेल, वाईनची बॉटल, समजा एखादा ड्रंकर्ड म्हणजे दारुडा माणूस असेल, दारू पित असेल, रेग्युलर एखादी बॉटल समजा 100 रुपीजची बॉटल त्याला डेली 1 बॉटल तो डिमांड करतो, घरी जाऊन 1 बॉटल तो पिऊन टाकतो. आता उद्यापासून काय झालं, गव्हर्नमेंटने काय रूल्स रेग्युलेशन चेंज केले, टॅक्स वाढवला आणि ती 100ची बॉटल 150ला झाली. अकॉर्डिंग टू लॉ प्राईज वाढली म्हणल्यावर डिमांड काय व्हायला पाहिजे, कमी व्हायला पाहिजे. पण मला सांगा, तो ड्रंकर्ड पर्सन आता प्राईज वाढली म्हणल्यावर म्हणणार का, नको बाबा आता महाग झाली दारू, उद्यापासून मी दारू पिणार नाही, असं तो बोलणार आहे का, नाहीच. कारण त्याला हॅबिट, सवय लागलेली आहे.
ती 100ची उद्या 150ला होऊन दे किंवा 200ला होऊन दे, तो काल पण पित होता, आज पण पिणार आहे आणि उद्या पण पिणारच आहे तो, कारण हॅबिच्युअल, त्याला सवय लागली. मग एकदा का माणसाला सवय लागली, मग सवय लागली की त्या प्रोडक्टची प्राईस कितीही वाढून दे, डिमांड कमी होत नाही. बरोबर ना? दिलं आहे बघा. ड्यू टू हॅबिट ऑफ कन्झम्पशन, की जेव्हा एखाद्या माणसाला हॅबिट ऑफ कन्झम्पशन, एखाद्या वस्तूच्या वापराची सवय लागती, सर्टन गुड्स लाईक टी, चला आपण वाईन घेतले, त्यांनी तर छान एक्झाम्पल घेतले. टी, काय काय त्यांना चहा प्यायची सारखी सवय असते, 10-15 मिनिटांनी सतत चहा पित असतात, बरोबर ना? मग सर्टन गुड्स लाईक टी, मग ज्यांना चहा प्यायची सवय असेल ती माणसं काय करतात, इज परचेस इन रिक्वायर क्वांटिटीज इवन ॲट अ हायर प्रायजेस. इज परचेस इवन ॲट अ हायर प्रायजेस, म्हणजे भलं उद्या तो चहा समजा पहिल्यांदा 5 रुपयाला कटिंग मिळत होता, तो माणूस दररोज पितच असायचा. उद्या 5चा तो 6 रुपये झाला, 6चा नंतर तो 8 रुपये झाला. अकॉर्डिंग टू लॉ प्राईस काय होत चालली, वाढत चालली, 5, 6, 8. पण जरी प्राईस वाढत चालली तरी तो डिमांड त्याचा करतच राहणार, कारण त्याला सवय लागलेली आहे, त्याला सहन होत नसतं. तो 15 मिनिटांनी 20 मिनिटांनी चहा प्यायला जातो म्हणजे जातोच. बरोबर ना? नक्की कळलं? म्हणजे लॉच्या उलटं चाललं आहे. लॉमध्ये सांगितलं प्राईस वाढली की डिमांड कमी होतो, पण हॅबिच्युअल गुड्सचं तसं नसतं. त्यांची प्राईस किती वाढून दे, माणसं डिमांड करतात म्हणजे करतातच. अँड द लास्ट बट नॉट द लीस्ट, सगळ्यात महत्त्वाचा एक्सेप्शन्स, गिफन्स पॅराडॉक्स. हे नाव पहिल्यांदाच तुमच्यासाठी किंवा नवीनच म्हणलं तरी चालेल, कारण गिफन म्हणजे कुठल्या वस्तूचं नाव नाही, तर गिफन हे नाव एका इकॉनॉमिस्टचं आहे. आणि एका इकॉनॉमिस्ट, हा गिफन नावाचा, रॉबर्ट गिफन नावाचे एक फेमस इकॉनॉमिस्ट आहेत, त्यांनी एक वेगळा शोध लावला. त्यामुळे त्या पॉईंटला त्यांनी शोध लावला म्हणून ह्या पॉईंटला त्यांचंच नाव दिलं, गिफन्स पॅराडॉक्स. बरोबर ना? आता ह्या पॉईंटमध्ये काय दिलं बघा, की गिफन्स पॅराडॉक्स म्हणजे काय. कधी कधी काय होतं, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल ह्या पॉईंटमध्ये आपण तात्पुरतं जे खूपच गरीब, बी पी एल म्हणजे बिलो पॉवर्टी लाईन, जे एक अतिशय गरीब माणसं असतात, दारिद्र्य रेषेच्या खालची माणसं असतात, त्या माणसांचा विचार करू. म्हणजे स्वतः आपण पण असं ॲज्युम करू, बाबा आपली परिस्थिती खूपच गरीब आहे, आपण दररोज सकाळी घरातनं बाहेर पडतो, दिवसभर वेजेसवर कुठंतरी काम करतो, बरोबर आहे ना? वेजेसवर काम करतो आणि आपल्याला डेली काहीतरी त्याचे 100 रुपये बाबा वेजेस मिळतात, मजुरी मिळते, बरोबर आहे. मग आपण घरी येताना तर काय करतो, घरी येताना तिथं भाजी घ्यायला जेव्हा जातो, तर भाजी घ्यायला समजा बटाटे समजा आपण घ्यायला जातो, बरोबर आहे ना? तर साहजिक आहे, बटाटेवाला जो कोण असतो आपल्यासमोर, तो बटाट्याचं पण त्यांनी क्लासिफिकेशन केलेलं असतं. म्हणजे बाबा जो चांगला बटाटा असतो तो 15 रुपये किलो, जो थोडासा मीडियम क्वालिटी किंवा मीडियम शेप असतो तो 10 रुपये किलो, आणि जो चीप पोटॅटो म्हणजे खराब असतो, बारीक असतो, थोडासा सडलेला असतो, तो बाबा 5 रुपीज kg. असे 3 बटाटे त्यांनी ठेवले असतात, 5 रुपये, 10 रुपये, 5 रुपये किलो. पण साहजिक आहे, आपलं इन्कम व्हेरी लो, आपण खूप गरीब आहे, त्यामुळं आपण काय करतो, जो चीप बटाटो म्हणजे जो चीप पोटॅटो आहे, सगळ्यात लो क्वालिटी जो बटाटा आहे ना 5 रुपये किलोवाला, आपण तोच दररोज डिमांड करतो. कारण साहजिक आहे, आपल्याला बाकीचे परवडत नाही. आपल्याला डेली 100 रुपीज मिळतात, त्यातले जर आपण 10-15 रुपये बटाट्यावरच खर्च केल्यावर कसं काय परवडायचं. त्यामुळं आपल्याला परवडत नाही. आपण जो चीप पोटॅटो आहे, एकदम हलक्या क्वालिटीचा जो बटाटा आहे तो आपण परचेस करतो, बरोबर ना? पण थोड्या दिवसांनी काय झालं, मार्केटमध्ये बटाट्याचा सप्लाय खूप आला, त्यामुळं प्राइजेस कमी झाल्या. 15वाला जो चांगला हाय क्वालिटी बटाटा होता तो 10 रुपयाला झाला. जो 10 रुपयावाला मीडियम क्वालिटी बटाटा होता तो झाला 7 रुपये, आणि जो 5 रुपीजवाला चीप क्वालिटी बटाटा होता ना एकदम खराब, तो आता झाला आहे 2 रुपयाला. मग थोडक्यात तिघांची प्राइजेस काय झाली, कमी झाली. आता नीट डोकं लावा, मी काय बोलतो नीट लक्ष द्या. आज परत आपण सकाळपासून काम केलं, रात्री शॉपिंग करायला त्या बटाट्याच्या इथं आपण स्टॉलवर आलो. जेव्हा आल्यावर कळलं की अरे प्राइजेस कमी झाले. जो दररोज आपण, बरोबर आहे ना, 10वाला बटाटा 5ला घेऊ इथं, म्हणजे दररोज आपण जो 5वाला बटाटा घ्यायचो ना, तो आज कितीला झाला आहे, 2 रुपयाला झाला आहे, बरोबर आहे. मग अकॉर्डिंग टू लॉ मला सांगा, अकॉर्डिंग टू लॉ आपला बटाटा म्हणजे आपण जे दररोज प्रोडक्ट परचेस करायचो ना, त्याची प्राईस काय झाली, कमी झाली. मग अकॉर्डिंग टू लॉ प्राईस कमी झाली म्हणल्यावर डिमांड काय भेटायला पाहिजे, जास्त भेटायला पाहिजे. आज आपण 1च्याऐवजी 2 किलो घेऊ, स्वस्त भेटतं म्हणल्यावर का नाही फायदा घ्यायचा. पण आपण तसं करणार नाही. आज जर मला सांगा 5 रुपयात तुम्हाला हा मीडियम क्वालिटी 10वाला बटाटा जर 5मध्ये भेटत असेल, तर का आयुष्यभर तो चीप क्वालिटी बटाटाच खायचा का, नाही करणार. उलट आपण काय करणार, आज आपण ह्याच्याऐवजी जो सेकंड
जो मीडियम क्वालिटी बटाटा होता ना 10वाला, की जो आज 5 रुपयात भेटतो आहे, आपण त्याला प्रेफरन्स देणार. मग अकॉर्डिंग टू लॉ आपल्या प्रोडक्टची प्राईस म्हणजे आपण जो दररोज चीप क्वालिटी पोटॅटो जो परचेस करायचो त्याची प्राईस कमी झाली. ॲक्च्युली तो 5चा 2ला झाला म्हणल्यावर खरं तुम्ही तो 2 रुपयाला झाला म्हणल्यावर त्याचा फायदा घ्यायला पाहिजे होता, जास्त घ्यायला पाहिजे होता. पण तुम्ही काय विचार करता, 5 रुपयात जर मला दुसरा चांगला भेटतो आहे तर मी त्याच 5 रुपयात मी चांगलं का नाही खावं कधीतरी. म्हणून तुम्ही काय केला, उलट त्याला डिमांड सोडून दुसऱ्या प्रोडक्टला डिमांड केला. म्हणजे थोडक्यात तुमचा प्रेफरन्स तुम्ही चेंज केला. कधीतरी चांगलं खावं असं प्रत्येकालाच वाटतं ना, बरोबर आहे ना. मग ते कुणी शोधून काढलं, गिफन्स पॅराडॉक्स. म्हणून ह्याला गिफनचं नाव दिलं. काय दिलं बघा, इन्फेरियर गुड्स म्हणजे लो क्वालिटी गुड्स दिले होते यापुढं, की लो क्वालिटी गुड्स ज्या काय हलक्या क्वालिटीच्या वस्तू असतात ना, आर दोज गुड्स हुज डिमांड डज नॉट राईज इवन इफ देअर प्राईस फॉल्स. ह्या ज्या लो क्वालिटी गुड्स असतात ना त्यांचा डिमांड काय होतो, डज नॉट राईज, वाढत नाही, इवन इफ देअर प्राईस फॉल्स, त्यांची प्राईस कमी झाली. बघा ना, तो 5वाला बटाटा कितीवर झाला, 2 रुपयाला झाला. उलट त्याचं पोतं लवकर संपायला पाहिजे होतं, पण तसं झालं नाही. तिकडचे जे कस्टमर्स होते जे 5वाला चीप बटाटा घेत होते ते आता इकडं शिरले मीडियम क्वालिटीमध्ये, बरोबर आहे ना. ॲट टाईम डिमांड डिक्रीजेस वेन द प्राईज ऑफ सच कम्युनिटी फॉल्स. आणि उलट त्या प्रोडक्टचा जेव्हा डिमांड कमी पण होऊ शकतो वेन द प्राईज ऑफ सच कम्युनिटी फॉल्स, त्यांची प्राईस कमी झाली की त्यांचा डिमांड पण कमी होतो. मग हे कुणी शोधून काढलं, सर रॉबर्ट गिवन ऑब्झर्व दिस बिहेवियर इन इंग्लंड इन रिलेशन टू ब्रेड. की सगळ्यात पहिला हा जो कोण शोध लावला तो म्हणजे रॉबर्ट गिफन ह्या माणसाने लावला. आणि त्याला हे कुठं दिसून आलं, इन रिलेशन टू ब्रेड इन इंग्लंडमध्ये त्याला जेव्हा ब्रेडच्या बाबतीत असं दिसून आलं. म्हणजे काय दिसून आलं बघू, दिलं त्यांनी पुढं. ही नोटेड दॅट वेन द प्राईज ऑफ ब्रेड डिक्लाइन, की जेव्हा ब्रेड साहजिक आहे त्यावेळेस गरीब माणसं, इंग्लंडमधली गरीब माणसं, मग त्यांना परवडणार काय तर बाबा ब्रेड. जी गरीब माणसं होती ती काय करायची, ब्रेडलाच डिमांड करायची. पण ज्यावेळेस काय व्हायचं, वेन द प्राईज ऑफ ब्रेड डिक्लाइन, की जेव्हा ब्रेडची प्राईस कमी व्हायची, पीपल डिड नॉट बाय मोर. ब्रेड ज्यावेळेस स्वस्त व्हायचा माणसं ब्रेड नाही बाय करायची, बिकॉज ऑफ एन इन्क्रीज इन देअर रिअल इन्कम ऑर परचेसिंग पॉवर. ब्रेड जर स्वस्त झाला तर मग आता ब्रेडच का खरेदी करायचा. त्याच किमतीत मग ते काय करायचं, दे प्रेफर टू बाय सुपिरियर गुड्स लाईक मीट म्हणजे मटन. म्हणजे पहिल्यांदा 10 रुपयाला ब्रेड असेल, 15 रुपयाला मीट होतं, बरं. माणसं काय करायची, 10 रुपयाला ब्रेडच परचेस करायची. पण समजा ब्रेडची प्राईस कमी झाली, ब्रेड 10वरनं 5 झाला आणि मीट 15वरनं 10 झालं, तर साहजिक आहे माणसं काय विचार करणार, का आयुष्यभर ब्रेडच खायचा का बाबा 10 रुपयाचा. मान्य आहे ब्रेड आज स्वस्त झालं आहे, पण माणसं काय विचार करणार, अरे 10 रुपयात जर मला मीठ मिळतं आहे, दे प्रेफर टू बाय सुपिरियर गुड्स. मग अशा वेळेस माणसं काय करतात, चांगल्या गोष्टींना प्राधान्य देतात, लाईक मीट. दिस इज नोन ॲज गिफन्स पॅराडॉक्स. हे पहिलं कुणी शोधून काढलं, गिफनच्या हे लक्षात आलं की अरे प्राईस कमी झाल्यावर डिमांड ॲक्च्युली वाढायला पाहिजे, पण माणसं काय करतात, प्राईस कमी झाल्यावर सुपेरियर गुड्सला डिमांड देतात. हे पहिलं गिफन्सने शोधून काढलं, म्हणून दिस इज नोन ॲज गिफन्स पॅराडॉक्स. लक्षात आलं नक्की. देर आर टोटल 6 एक्सेप्शन्स. हे टोटल 6 एक्सेप्शन्स आज आपण बघितलं. आणि अशा प्रकारे आपला लॉ आज कंप्लीट झालेला आहे. मग आज तुमच्याकडं होमवर्क आहे. बऱ्याच जणांनी मला कालचा होमवर्क सेंड केलेला नाही आहे, मी नावं टाकलंच नंतर ग्रुपवर, पण कालचा आणि आजचा ज्यांनी सेंड नाही केला आहे त्यांनी कालचा आणि आजचा दोन्ही कंप्लीट करून मला सेंड करा, बरोबर. आपला लॉ कंप्लीट झालेला आहे, लॉ पण कंप्लीट झाला आहे आणि टॉपिक पण थोडंसं राहिलं आहे. म्हणजे नेक्स्ट वीकमध्ये आपला हा टॉपिक पण कंप्लीट होईल, ठीक आहे. तर जे काही एक्सेप्शन्स आज शिकवले ते ॲझम्पशनच्या पुढं ॲज इट इज नोट डाऊन करून घ्या. ओके, बाय.